नमस्कार मंडळी. तर आपलं स्वागत आहे पॉइंटेड चर्चा या कार्यक्रमात. आज आपण स्टॉक मार्केटमधल्या सर्वात मोठ्या 20 अशा घडामोडी बघणार आहोत. पहिली बातमी आहे ब्रेंट क्रूड ऑइलबद्दल. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवर हल्ला केलेला आहे आणि ब्रेंट क्रूड एकट्या दिवसात $111 पोहोचलेला आहे. भारत हा 85% तेल इम्पोर्ट करतो, म्हणजे हे आपल्यासाठी थेट खिशाला कात्रीच असणार आहे. एव्हिएशन, पेंट्स, टायर्स, OMGC हे सगळे सेक्टर दबावात आपल्याला येताना दिसतील. पुढची बातमी आहे स्ट्रेट ऑफ हॉर्मुझबद्दल. तर इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझवर इफेक्टिव्हली बंद केलेलं आहे, जिथून रोज 2 कोटी बॅरल तेल जातं. आशियातला 80% ऑइल सप्लाय इथूनच होतो. याने इमर्जन्सी रिझर्व्ह सोडलेले आहेत, पण ते फक्त 4 दिवसासाठीच. सौदी अरेबिया, इराक सगळ्यांना शिपमेंट हे थांबलेले आहेत. LNG प्राइसेस 60% वधारलेले दिसून येतात. भारत सरकारने इमर्जन्सी पॉवर्स वापरून LPG घरापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिलेले आहेत. पुढची बातमी आहे बासमती तांदळाबद्दल. युद्धामुळे मिडल ईस्ट शिपमेंट लेन्स विस्कळीत झालेले आहेत. भारताचा 75% बासमती तांदूळ वेस्ट आशियाला जातो. KRBL, LT फूड्स, REI ॲग्रो ह्या सगळ्यांचे रेव्हेन्यूज आता धोक्यात येताना दिसून येतील. पुढची बातमी आणि महत्त्वाची म्हणजे HDFC बँकबद्दल आहे. अतनु चक्रवर्ती यांनी मध्यावधी राजीनामा दिलेला आहे. कारण सांगितलं जातं व्हॅल्यूज आणि इथिक्सचं. बस या एका वाक्याने HDFC बँक ₹770 आलेला आहे. 52 आठवड्यांचा हा सर्वात लोएस्ट प्राईस आहे. 65,000 कोटी मार्केट कॅप एकाच दिवसात संपलेली आहे. FIचा HDFC बँकमध्ये 47% हिस्सा आहे. CEO जगदीशन यांची ऑक्टोबर 2026 मध्ये होणारी ही अपॉइंटमेंट ही आता एक प्रश्नचिन्ह आहे. RBIने पब्लिकली बँकेचा बचाव केलेला आहे. हे तर खूप रेअर गोष्ट आहे. तसेच पुढची न्यूज आहे आता फेडरल रिझर्व्हबद्दल. फेडरल रिझर्व्हने रेट 3.75 वरती स्टेबल ठेवलेले आहेत. मार्केटला 2026 मध्ये 2 रेट कट्स अपेक्षित होते. आता एकच रेट कट होणार, तेही इयर एंडला. पुढची बातमी आहे सेन्सेक्सची, जी तुम्हाला हादरून ठेवेल. कारण सेन्सेक्स आज 1953 पॉईंटनी घसरलेला आहे. निफ्टीही 23,200च्या खाली आलेले आहे. HDFC बँक -4.45%, L&T -3.4%, ॲक्सिस बँक -2.8%, इटर्नल -2.8%, ICICI बँक -1.9%. FISने 2,714 कोटी विकलेले आहेत, तर DISने 3,253 कोटीची खरेदी केलेली आहे. म्हणजेच डोमेस्टिक मनीने थोडा तोल सावरलेला दिसतोय. ऑइल फिअर प्लस फेड हॉकिनेस प्लस HDFC गव्हर्नन्स हे तिन्ही एकत्र आले तेव्हा परफेक्ट स्टॉर्म तयार झालेला आहे. पुढची बातमी आहे ICICI प्रुडेन्शियलबद्दल. प्रुडेन्शियल लिमिटेड ह्या UKच्या कंपनीने ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्समधून स्टेक विकण्याचा विचार केलेला आहे. फॉरेन पार्टनरने स्टेक कमी केला की स्टॉकवरती सेलिंग प्रेशर येते, हे तर तुम्हाला माहीतच आहे. पुढची बातमी आहे TCSबद्दल. रिपोर्ट्स आहेत की टाटा सन्स TCSचे शेअर ब्लॉक डीलमध्ये विकू शकतात. TCS हा FIचा सर्वात जास्त होल्डिंग असलेला इंडियन IT स्टॉक आहे. 1% शेअर जरी FISने विकला तर 40,000 कोटी बाजारात येतात. IT सेक्टर आधीच AI डिस्ट्रप्शन आणि US स्लोडाऊनच्या भीतीने दबावात आहे. त्यात ही TCSसाठी ही एक वाईट बातमी असू शकते. पुढची बातमी एव्हिएशन सेक्टरबद्दल आहे. तर जे क्रूड ऑइल आहे $110 झालेले आहेत. प्लस मिडल एअर्समधले एअरस्पेस बंद आहेत. त्यामुळे एव्हिएशन सेक्टरमध्ये खूप त्रास निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. तिकीट प्राईसही 30%ने वाढताना आपल्याला दिसू शकतात. पुढचा बातमी आहे डिफेन्स आणि ऑइल सेक्टरबद्दल. ONGC आणि ऑइल इंडियन अपस्ट्रीम कंपनीज हे तेल महाग झालं की यांना फायदा होतो. अपोलो मायक्रोसिस्टीम, HAL, BEL, BHEL डिफेन्स स्टॉकला बाय रेकमेंडेशन येत आहेत. युद्धामुळे इंडियन सरकार डिफेन्स कॅपेक्स फास्ट ट्रॅक करणार आहेत. हे स्टॉक या मार्केट क्रॅशमध्ये ग्रीन आहेत. पुढची बातमी आहे पेंट सेक्टर रिलेटेड. एशियन पेंट, पिडिलाइट, MRF, CEAT क्रूड लिंक रॉ मटेरियल वापरताना आपल्याला दिसून येतात. गल्फमधून LPG सप्लाय डिस्टर्ब झालेला आहे. मार्जिनही पुढचे 2-3 क्वार्टर स्क्वीज राहणार आहेत. त्यामुळे ह्या शेअर्सपासून आपण लांबच राहिलेले बरं. तसंच पुढची बातमी आहे RVNL बद्दल.
रेल विकास निगमला महाराष्ट्र मेट्रो मेल कॉर्पोरेशनकडून एलिव्हेटेड स्टेशन कन्स्ट्रक्शनचा कॉन्ट्रॅक्ट मिळालेला दिसतोय. ऑर्डर बुक वाढत चाललेली आहे. गव्हर्नमेंटने 11 लाख कोटींचा कॅपेक्स बजेट रोज खर्च करत आहे. मॅक्रो हँडवाईन्स असले तरी आरबीएनएलचे फंडामेंटल्स खूप सॉलिड आहेत. लॉंग टर्मसाठी तुम्ही ह्या शेअरचा नक्कीच विचार करू शकता. पुढची प्राइस आहे GR इन्फ्रा प्रोजेक्ट्सबद्दल. तर L1 बिडर म्हणजे कॉन्ट्रॅक्ट अवॉर्डची पहिली पायरी. नॅशनल हायवे एक्सपान्शनचा बूम चालूच आहे. या स्टॉकला टुमॉरो उद्या गॅपअप नक्कीच बघायला भेटू शकतो. रोड, रेल, मेट्रो हे 3 सेक्टर मार्केट क्रॅशमध्ये देखील ऑर्डर घेताना दिसून येत आहेत. पुढची बातमी आहे अल्ट्राटेक सिमेंटबद्दल. अल्ट्राटेकला मोतीलाल ओस्वालकडून ग्रीन सिग्नल भेटत आहे. तसेच अंबुजा जेके सिमेंट देखील ॲनालिस्टचे फेवरेट ठरत आहे. इंडियाच्या इन्फ्रास्ट्रक्चर पुशमुळे सिमेंट डिमांड पुढचे 5 वर्ष तरी स्ट्रॉंग राहतील. रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टमेंट खूप चांगली इन्व्हेस्टमेंट आणि लॉंग टर्मसाठी तुम्ही अल्ट्राटेक सिमेंटचा नक्कीच विचार करू शकता. तसेच पुढची बातमी आहे इंडिया गिफ्ट सिटीबद्दल. XED ही भारताची पहिली गिफ्ट सिटी IFSCवर लिस्ट होताना आपल्याला दिसून येईल. तेही USD मध्ये ट्रेडिंग करताना दिसून येईल. हा शेअर $10 ते $10.50 ह्या प्राईजवरती ट्रेड होताना आपल्याला दिसून येईल. NRIs, FPIs, फॉरेन इन्व्हेस्टरसाठी हा शेअर ओपन असेल. पुढची बातमी आहे GSP क्रॉप सायन्स IPO अलॉटमेंटबद्दल. 400 कोटी ॲग्रोकेमिकल IPO QIB पोर्शन 1.28% सबस्क्राईब होताना दिसतोय, पण रिटेल मात्र 14%च आहेत. तर आपण म्हणू शकतो की रिटेलला हा IPO फारसा आवडलेला दिसत नाहीये. पुढची बातमी आहे रुपीज हा रेकॉर्ड लोवर चाललेला आहे. हाय US रेट्स, ऑइल इम्पोर्टिंग कंट्री यामुळे रुपी वीक होताना दिसतो. इम्पोर्ट कॉस्ट वाढत आहे, इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी महाग होत आहे, पेट्रोल महाग होत आहे आणि हे सगळं इव्हेंच्युअली तुमचं बजेट खराब करणार आहे. पुढची बातमी आहे गोल्डबद्दल. वॉर रिस्क प्लस इक्विटी मार्केट क्रॅश प्लस करन्सी वीक यामुळे गोल्ड ऑल टाईम हायला गेलेला दिसतो. जेव्हा बाकी सगळं जळतं तेव्हा गोल्ड चमकतं असं उगाच नाही बोलत. पुढची बातमी आहे बँक ऑफ जापानबद्दल. बँक ऑफ जापानने रेट हाईक केला तर ग्लोबल कॅरी ट्रेड अनवाइंड होतो, म्हणजेच FIS इमर्जिंग मार्केटमधून पैसे काढताना दिसतात. जापान हा इंडियाचा 4था लार्जेस्ट ट्रेडिंग पार्टनर आहे. पण हे टेक्निकल आहे, पण लक्ष ठेवा बँक ऑफ जापान हॉकिश झाला तर इंडियाला कॅपिटल आउटफ्लोचा धोका होऊ शकतो. पुढची बातमी आहे लक्झरी रिअल इस्टेट बूमिंगबद्दल. TARC, इश्वाना आणि महिंद्रा रेनफोर्समेंट रेसिडेन्शियल फेज यांनी मिळून 3,000 कोटींचा प्रोजेक्ट लॉन्च केलेला दिसतोय. ह्या बातमीमुळे ब्रिगेड, गोदरेज प्रॉपर्टी, DLF ह्या शेअर्समध्ये उद्या उछाल नक्कीच बघू शकतो आपण. सारांश द्यायचा म्हणलं मंडळी तर एव्हिएशन सेक्टर, पेंट सेक्टर, टायर सेक्टर, पेट्रोकेमिकल हे शेअर्स तुम्ही अवॉइड करू शकता. डिफेन्स स्टॉक्स लाईक AHL, BL, BHEL, अपस्ट्रीम ऑइल ह्या शेअर्सवर तुम्ही नक्की लक्ष ठेवा. HDFC बँकेची सिच्युएशन क्लिअर होईपर्यंत थांबा. नवीन गव्हर्नमेंट इश्यू आहे की नाही ते नक्कीच वॉच करा. मंडळी जर हे व्हिडिओ युजफुल वाटलं तर लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा. रोज मार्केट उडण्याआधी तसेच इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत नक्की येऊ.